माऊली वरदा संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु बाळूमामा महाराज पवन सुत हनुमान शिव पार्वती हर हर भगवान गणपती बाप्पा स्वामी काज गुरु भक्ति पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखे दुखवे आणि कांच्या दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा विठ्ठल हरे विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमारथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करो पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची संजकृपदाने कथेचा विस्तारू संजकृपदाने कथेचा दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची संजकृपदाने कथेचा विस्तारू संजकृपदाने हे पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल कुंडली वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु बाळूमामा महाराज पवन सुत हनुमान शिवपार्वती हर हर प्रभु रामचंद्र भगवान गणपती बाप्पा आई राजा स्वामी कास गुरु भक्ती पितृवचन सेवापती ठपटका हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा माई बापा प्रस्तुत प्राप्त समय दादा आवाज द्या थोडा मोकळा करा बेस कमी करा माई बापा द्या आवाज मोकळा द्या मोकळा राम पॅक झालाय आवाज राम राम माई बापा प्रस्तुत प्राप्त समय सेवेकरता निवडलेला अभंग देहोनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचमेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरु जगतमान्य सच्चिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल स्वामी कास गुरु भक्ती पितृवचन सेवापती नॉर्मल विको द्यायचं नॉर्मल आवाज कानाला गोड वाटावा फक्त हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा माई बापा हो या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हा जडजीवांचा उद्धार करण्याकरता उपदेश करत आहेत आणि हा उपदेश करत असताना तुकोबरायांनी एका अभंगातून तुम्हा आम्हाला 7 प्रकारचे उपदेश केलेले आहेत जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 4 उपदेश करतात तिसऱ्या चरणामध्ये 2 उपदेश करतात आणि शेवटच्या चरणामध्ये 1 असे एकूण 7 प्रकारचे उपदेश जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला या एका अभंगातून केलेले आहेत तुकोबराय म्हणतात स्वामी कास गुरु भक्ती पितृवचन सेवापती इथं जन्माला आल्यानंतर तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वामी काज म्हणजे स्वामीचं काम केलं पाहिजे स्वामीची सेवा केली पाहिजे गुरुची भक्ती केली पाहिजे पुत्रानं पित्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि पत्नीनं पतीची सेवा केली पाहिजे कारण या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे विष्णूची महापूजा आहे असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सगळं करत असताना मुखानं नेहमी आम्ही खरं बोललं पाहिजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी झालं पाहिजे जर या जीवनामध्ये आम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल तर आमचा निश्चय दृढ असला पाहिजे कारण ज्यावेळी आमचा निश्चय दृढ असतो ना त्यावेळी आम्हाला ते फळ त्याच ठिकाणी मिळून जात असतं अशा प्रकारे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात विठ्ठल
माई बापा हो, सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज श्री जगदंबा नवलाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व बिरोबा महाराजांच्या भूमीमध्ये श्री हनुमंतराय ओम चैतन्य आत्मागिरी बाबा गोस्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 25. या 25व्या वर्षातली 4थ्या दिवसाची सेवा आमच्या वाट्याला आली. नवे तर उपस्थित ग्रामस्थ, आयोजक नियोजक मंडळी, भक्त मंडळी, भजनी मंडळी या सगळ्यांच्या वतीनं आज आम्हाला सेवा करण्याची संधी दिली म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला ज्यांनी फोन केला ते आपल्या गावचे सुपुत्र, हा सगळा सोहळा जे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेतात ते नानादादा बिटके, त्यांना त्यांच्या परिवाराला मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय गायनाचार्य हबप शांतीलाल महाराज शिंगाडे, मला वाटते महाराजांची आणि माझी ओळख गेल्या वर्षी 10 नंबर पालखीवरती झालेली होती. आता महाराज आमचेच आहेत त्यामुळे काही काळजी. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण श्रीहरी महाराज सायकर, बिटकेवाडी, शिंदा, माळेवाडी भजनी मंडळ सगळ्यांना मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी उत्कृष्ट मृदंगाचार्याचं काम करणारे हरिभक्त पारायण तेजस महाराज खुरंगे, हरिभक्त पारायण प्रशांत संजय बिटके या दोघांनाही मनापासून धन्यवाद. तसेच हार्मोनियम वादक असणारे हरिभक्त पारायण लाला बिटके दादांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थिनी, गायक, वादक, टाळकरी, वारकरी, माळकरी, विनेकरी बाबा यांनाही मनापासून धन्यवाद. माई बापा हो, ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी आहे ते माझे पती परमेश्वर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. माझ्या स्वर्गवासी वडिलांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आजच्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल माई बापा हो, आज आपल्या सप्त्याचा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवसाची सेवा आमच्या वाट्याला आलेली आहे. त्या निमित्तानं आपण उपदेशपर प्रकरणातील अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. खरं तर आजची सेवा जी आमच्या वाट्याला आली त्याच्या पाठीमागचं मूळ कारण हे आहे की आपल्या सगळ्यांचं आमच्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमाला भगवंताच्या कृपेची जोड आहे, म्हणून आमच्या वाट्याला आलेली ही सेवा आहे. आपल्या सगळ्यांचं प्रेम, संतांचा कृपा आशीर्वाद बघून म्हणावंसं वाटतं, दादा थोडंसं बिकू द्या. लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, 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 हे लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, माझवरी कृपा बहुतांची, माझवरी कृपा बहुतांची, माझवरी कृपा बहुतांची, माझवरी कृपा बहुतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची. माई बापा, आपल्या सगळ्यांचा कृपा आशीर्वाद आहे, प्रेम आहे आणि भगवंताच्या कृपेची जोड आहे, म्हणून आमच्या वाट्याला आलेली सेवा आहे. आज आपण या ठिकाणी सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे तो उपदेशपर प्रकरणातील आहे. म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की उपदेश कुणाला करावा आणि उपदेश कुणी करावा. माई बापा हो, पहिला मुद्दा आहे उपदेश कुणाला करावा. उपदेश हा 2 प्रकारच्या व्यक्तीला केला जातो. पहिला म्हणजे समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार बघून त्याला उपदेश केला जातो
आणि दुसरा, समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार न पाहता त्याला उपदेश केला जातो. मग समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार बघून जो उपदेश केला जातो त्याच्यामध्ये 3 मार्ग येतात: ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि योग मार्ग. या तिन्ही मार्गाचा उपदेश समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार बघून केला जातो. आणि समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार न पाहता जो उपदेश केला जातो त्याच्यामध्ये एकच मार्ग येतो, तो म्हणजे भक्ती मार्ग. माझ्या भगवंताची भक्ती करण्याचा, कथा करण्याचा, कीर्तन करण्याचा, प्रवचन करण्याचा, नामस्मरण करण्याचा, भजन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे माई बापा. सकळाची आहे अधिकार, सकळाची आहे अधिकार, सकळांश येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. माई बापा हो, भगवंताची भक्ती करण्याचा, कथा करण्याचा, कीर्तन करण्याचा, प्रवचन करण्याचा अधिकार सगळ्याला आहे. इथं लहान मोठा, उच्च नीच, स्त्री पुरुष असा काही भेदभाव नाही. या रे लहान थोर, लहान थोर, भलती नारी नर, भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची, करावा विचार न लगे चिंता कवनाची, करावा विचार न लगे चिंता कवनाची. या रे लहान थोर, जाती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. लहान थोर, याची भलती नारी रे, लगे चिंता कवनाची. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. माई बापा हो, भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार सगळ्याला. इथं लहान मोठा, उच्च आणि स्त्री पुरुष असा काही भेदभाव नाही. म्हणजे लक्षात घ्या, उपदेश कुणाला करावा हे आपल्या लक्षात आलं असेल. पहिलं म्हणजे समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार बघून त्याला उपदेश केला जातो, आणि दुसरा म्हणजे समोर बसलेल्या व्यक्तीचा अधिकार न पाहता त्याला उपदेश केला जातो. दुसरा मुद्दा हा आहे की उपदेश कुणी करावा. उपदेश हा अधिकारी व्यक्तीनेच केला पाहिजे. मग आज आपण सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात. मला सांगा, जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार किती मोठा आहे बरं? तुकोबराय किती मोठे आहेत बरं? अनुरेनु या थोकडा तुका जाय वढा, तुका जाय वढा, तुका जाय वढा. अनुरेनु या थोकडा तुका जाय वढा, तुका रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. माई बापा हो, अनुरेणूपेक्षाही लहान
आणि आकाशापेक्षाही मोठे पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं. माझ्या तुकोबरायांचा अधिकार मोठाही माई बापा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. अरे ज्यांचं फक्त नाव जरी घेतलं तर यम सुद्धा थरथर 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 कापतो. हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि असे अधिकारी जगद्गुरु तुकोबराय तुम्हा जड जीवांचा उद्धार व्हावा याकरता आम्हाला उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु स्वामिकाच गुरु भक्ती पितृवचन सेवापती. माई बापा हो, जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आम्हाला 4 प्रकारचे उपदेश करतात. पहिला, स्वामिकाज म्हणजे स्वामीचं काम, स्वामीची सेवा आम्ही केली पाहिजे. दुसरा उपदेश आहे गुरुची भक्ती केली पाहिजे. तिसरा उपदेश आहे पुत्रानं पित्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आणि चौथा उपदेश आहे पत्नीनं पतीची सेवा केली पाहिजे. माई बापा हो, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी पहिला उपदेश केलाय की इथं जन्माला आल्यानंतर आम्ही स्वामी काज अर्थात स्वामीचं काम केलं पाहिजे, स्वामीची सेवा केली पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई खरंय, ठीक आहे, तुकोबरायांनी आपल्याला स्वामीची सेवा करायला सांगितले हे खरंय, पण स्वामी कुणाला म्हणायचं हेच आम्हाला माहिती नाही, तर आम्ही स्वामीची सेवा करणार कशी? कुणाला म्हणायचं स्वामी? माई बापा हो, तर नीट ऐका. पूर्वीच्या काळातली लोक राजाला स्वामी मानायचे आणि मग त्या राजाला आपलं सर्वस्व अर्पण करून त्या राजाची सेवा करायचे. राजा जसं सांगतो तसं वागायचे, बोलायचे, सगळं काही जीवन तसं आचरण करत होते. अर्थात ते राजाला स्वामी मानायचे. म्हणजे स्वामी कुणाला मानायचं हे आपल्या हातामध्ये. पण तुकोबराय म्हणतात जो कोणी तुमचा स्वामी आहे तुम्ही त्या स्वामीची अखंड सेवा करत राहा, त्याचं काम करत राहा. मग प्रश्न असा निर्माण होतो की अशी स्वामीची सेवा अगोदर कोणी केली का बरं? आता सप्त्यामध्ये जरी शिंगाडे ताईचं कीर्तन ठेवायचं म्हटलं, ज्यावेळी पंचांमध्ये बैठक बसते त्यावेळी विषय निघतो, ताईंचं कीर्तन अगोदर कोणी ऐकलंय का? ऐकलं असेल तर ठेव, सहज विचार मनामध्ये येतो माई बापा हा. तसं स्वामीची सेवा तुकोबरायांनी करायला सांगितली, पण अशी स्वामीची सेवा अगोदर कुणी केली का? केली ना. कुणी? माझ्या हणवंतरायाने. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. माई बापा हो, प्रभू रामचंद्र
म्हणजे माझ्या हनुमंतरायाचे स्वामी होते आणि हनुमंतराय आपल्या स्वामीच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर असायचे. ज्यावेळी रावणाशी युद्ध चालू असताना रावणाची शक्ती लक्ष्मणाला लागली, त्यावेळी लक्ष्मणाच्या सर्वांगातून रक्त गळू लागलं, श्वासोश्वास बंद होऊ लागला, बेशुद्ध अवस्था झाली. लक्ष्मणाची ती अवस्था बघून जगाचा बाप प्रभू रामचंद्र पळतच आले. लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं आणि शोक करू लागले, दुःख करू लागले की लक्ष्मणा उठ रे, लक्ष्मणा बोल रे माझ्याबरोबर. लक्ष्मणा, ए लक्ष्मणा का उठत नाही तू, माझ्याशी का बोलत नाही? लक्ष्मणा उठणारे, लक्ष्मणा बोलणारे, तू माझ्यावर रागवलास का? अरे तुला माझ्याबरोबर 14 वर्ष वनवास सोसावा लागला म्हणून रुसला का, म्हणून रागवला का? तुला 14 वर्ष वनामध्ये निराहारी राहावं लागलं म्हणून रागवलास का? ए लक्ष्मणा उठ रे, लक्ष्मणा बोल रे. लक्ष्मणा, मी जर का अयोध्येला गेलो तर सुमित्रा मातेला काय सांगू? अरे तू जर माझ्याबरोबर नाही दिसला ना, भरत आणि शत्रुघ्न तर प्राणत्याग करतील रे. लक्ष्मणा उठ रे, लक्ष्मणा, आता जर का तू नाही ना उठला, तुझ्या पाठोपाठ मी सुद्धा येईन. कोण शोक करतय, कोण दुःख करतय? जगाचा बाप प्रभू रामचंद्र. माई बापा हो, देवाला कशाचं आलंय सुख आणि दुःख? सगळं करणारा तर तोच आहे ना. स्वतः भगवंत म्हणता तरी कोणी कोणाते न मारी, येथ मीची हो सर्व सहारी. आम्हाला जीवन देणारा आणि आमचा जीव घेणारा तो जगाचा बाप प्रभू रामचंद्र माई बापा हो. वायू तू अनंता, यम तू नियमितता, प्राणी गती असता अग्नी जितो. म्हणजे आम्हाला जीवन देणारा आणि आमचा जीव घेणारा जगाचा बाप प्रभू रामचंद्र आहे. मात्र तोच जगाचा बाप, या सृष्टीचा मालक, सत्ताधीश, न्यायाधीश, ज्यावेळी लक्ष्मणाला शक्ती लागते त्यावेळी शोक करतोय, दुःख करतोय. जगाच्या बापाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. ज्यावेळी प्रभू रामचंद्र शोक करू लागले ना, त्यावेळी जमलेली अख्खी वानरसेना शोकाकुळ झाली. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माई बापा. तेवढ्यात त्या वानर सेनेमधून वैद्यराज सुसेन समोर आले. त्यांनी लक्ष्मणाची नाडी तपासली आणि सांगितलं, उद्या सकाळी सूर्योदयाच्या अगोदर किंवा सूर्योदयापर्यंत जर द्रोणागिरीवरील अमृतवेली आणली तर लक्ष्मणाचा प्राण वाचू शकतो, अन्यथा नाही. आता द्रोणागिरीवरील अमृतवेली आणणार कोण? सगळी वानर सेना उभी होती. सगळ्या वानरांनी माना खाली घातल्या का? का तर द्रोणागिरी पर्वत जवळ नव्हता माई बापा, 4 कोटी योजने दूर होता. 1 योजन म्हणजे 6 किलोमीटर असतं. 4 कोटी योजन म्हणजे किती किलोमीटर झालं बघा. वानरांनी विचार केला की एवढ्या लांब जाणं माघारी येणं सोपं नाही, तेही सूर्योदयापर्यंत माघारी यायचं होतं. रात्रीच्या प्रथम प्रहरामध्ये हे बोलत होते. रात्रीचे 4 प्रहर असतात, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते पुन्हा 6, अशी 4 प्रहराची रात्र असते. 3 तासाचा एक प्रहर असतो. मग रात्रीच्या प्रथम प्रहरामध्ये हे बोलत होते की आता जायचं आणि सूर्योदयापर्यंत माघारी यायचं. म्हणजे एक प्रहर संपत आला होता, राहिले होते. एक प्रहर 3 तासाचा असतो. 4 प्रहर असतात. किती तास झाले? 4 त्रिक 12. 12 तासातले 3 तास गेले, राहिले किती? 9. मग वानर सेना विचार करते, आता जायचं, 9 तासाच्या आत माघारी यायचं, आपल्याला काही शक्य नाही. मग सगळे वानर माना खाली घालतात आणि तसे तटस्थ उभे राहतात. कोणीही अमृतवेली आणायला जायला तयार नाही. मात्र स्वामीच्या सेवेसाठी तत्पर असणारा एक सेवक, ज्याचं नाव आहे माझे हनुमंतराय, या वानर सेनेतून समोर येतात. प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होतात, दर्शन घेतात, प्रभूला विनंती करतात, प्रभू शोक करू नका, दुःख करू नका प्रभू. मी आत्ता जातो आणि सूर्योदयापर्यंत अमृतवेली घेऊन येतो. पण प्रभू तुम्ही शोक करू नका, तुम्ही दुःख करू नका प्रभू, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अश्रू ढाळू नका, चिंता सोडून द्या, शोक सोडून द्या. मी आत्ता जातो आणि अमृतवेली लगेच घेऊन माघारी येतो, म्हणून तुम्ही शोक करू नका. प्रभू रामचंद्राच्या चरणी माझे हनुमंतराय नतमस्तक होतात, उठून उभे राहतात आणि जोरात गर्जना करतात, जय श्रीराम, आणि निघतात द्रोणागिरीवरील अमृतवेली आणायला उत्तरेच्या दिशेने.
हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतावर अमृतवेली आणायला निघाले माई बापा. पण मला सांगा, मार्गामध्ये जाताना किंवा येताना थोड्या अडचणी असतात का? कुठे रस्ते खराब असतात, कुठं गाड्या आडव्या येतात, कुठं माणसं आडवी येतात, कुठं जनावरं आडवी येतात. कोणती अडचण कधी येईल सांगता येते का? नाही. तसं हनुमंतरायाच्या मार्गामध्ये सुद्धा कालनेमी नावाचा एक राक्षस आडवा आला. पण हनुमंतरायाला स्वामीच्या सेवेची तत्परता एवढी होती की हनुमंतरायाने त्या कालनेमी नावाच्या राक्षसाला डायरेक्ट यमसदनाला पाठवलं आणि जाऊन पोचले द्रोणागिरी पर्वताच्या जवळ. तिथं गेल्यानंतर माझ्या हनुमंतरायाने त्या द्रोणागिरी पर्वताला नम्रतेने विनंती केली की हे द्रोण, प्रभू रामचंद्राचे लहान बंधू लक्ष्मण याला रावणाची शक्ती लागलेली आहे. अंगातून रक्त गळते, श्वासोश्वास बंद होऊ लागलाय, बेशुद्ध अवस्था आहे. म्हणून हे द्रोण, मी तुला विनंती करतो की तू तुझ्यावरील अमृतवेली देऊन टाक आणि माझ्या प्रभू रामचंद्रांवरती उपकार कर. माई बापा हो, हनुमंतराय म्हणजे साक्षात देवादिदेव महादेवाचा अवतार आहे. ते हनुमंतराय नम्रतेने द्रोणागिरी पर्वताला विनंती करतात. पण थोडस लक्षात घ्या, एखाद्याकडे एखादी गोष्ट जास्त झाली तर त्याला त्या गोष्टीचा अभिमान निर्माण होत असतो. जास्त झालेली गोष्ट पचवता सुद्धा आली पाहिजे. जर पचवता नाही आली तर ती बाहेर पडत असते. माई बापा, द्रोणागिरी पर्वतावर जे अमृत होतं, अमृतवेली होत्या, औषधी होत्या, त्याचा त्याला गर्व झालेला होता. माझ्या हनुमंतरायाने नम्रतेने विनंती केली की प्रभू रामचंद्रांवर उपकार कर. पण अहंकारामुळं हा द्रोणागिरी पर्वत माझ्या हनुमंतरायाला म्हणतो की ए माकडा, कोण तुझा राम आणि कोण तुझा लक्ष्मण मला माहिती नाही, आल्या वाटेने माघारी निघ. अरे कुणाला बोलतोय तू? ज्याने तुला घडवलं, वाढवलं, इथं जन्माला घातलं, नामांकित केलं, ज्यांच्यामुळे आज तू या ठिकाणी उभा आहे, त्याला, या सृष्टीच्या मालकाला, साक्षात देवादिदेव महादेवाचा अवतार असणाऱ्या हनुमंतरायाला कुणाला बोलतोय? हा अहंकार आहे ना माई बापा हो. आम्हाला चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, खरं काय, खोटं काय, काही कळू देत नाही. पण आम्ही सावध राहिलं पाहिजे. बघा, काही कळू देत नाही. द्रोणागिरीच्या बाबतीत तसंच झालं. पण हनुमंतरायाने द्रोणागिरीच्या मनामधला हा भाव जाणला आणि पुढच्या वेळी द्रोणागिरी पर्वताला विनंती केली नाही. विनंती जाऊ द्याव, परत काहीच बोलले नाहीत हनुमंतराय माझे. हनुमंतरायांनी डायरेक्ट द्रोणागिरी पर्वतच उचलून घेतला, निघाले सुवेळावरती. माझे हनुमंतराय हा द्रोणागिरी पर्वत घेऊन सुवेळावरती आले. पर्वत खाली ठेवला. वैद्यराज सुसेन समोर आले. द्रोणागिरीवरील अमृतवेळी काढली, लक्ष्मणाच्या सर्वांगाला लाव. ज्या क्षणी वैद्यांनी ही द्रोणागिरीवरील अमृतवेळी लक्ष्मणाच्या सर्वांगाला लावली ना, त्या क्षणी झोपेतून उठावं असं लक्ष्मण उठले आणि रावणाशी युद्ध करायला तयार झाले. आणि ज्यावेळी लक्ष्मण उठून युद्धाला तयार झाले, त्यावेळी प्रभू रामचंद्राच्या चिंतेचं निवारण झालं, त्यांचा शोक बंद झाला, त्यांच्या दुःखाचं निवारण झालं. नीट ऐका माई बापा, नीट मला सांगा की प्रभू रामचंद्र चिंतेमध्ये होते, दुःखामध्ये होते, शोकामध्ये होते की माझा लक्ष्मण वाचतोय की नाही, माझा लक्ष्मण वाचतोय की नाही, त्याचा प्राण वाचतोय की नाही, याची चिंता प्रभू रामचंद्रांना होती. म्हणून ते शोक करत होते, दुःख करत होते. पण प्रभू रामचंद्राच्या चिंतेचं निवारण झालं कुणामुळं? हनुमंतरायामुळं. म्हणजे हनुमंतरायांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रभू रामचंद्राची जी सेवा केली त्याला म्हणतात स्वामी सेवा. विठ्ठल म्हणून आम्ही जर का अशी जीवावर उदार होऊन आपल्या स्वामीची सेवा केली ना, तर तुकोबरायांनी सांगितले की हीच विष्णूची महापूजा आहे. हा पहिल्या चरणातला पहिला उपदेश आहे माई बापा. आता तुकोबराय पहिल्या चरणामध्ये दुसरा उपदेश करतात की आम्ही इथं जन्माला आल्यानंतर गुरुची भक्ती केली पाहिजे.
तुम्ही म्हणाल ताई गुरुची भक्ती करायची आहे खरंय, पण अगोदर गुरु कुणाला म्हणायचं हेच आम्हाला कळालं पाहिजे. कुणाला म्हणायचं गुरु? माई बापा. शास्त्रामध्ये गुरु कुणाला म्हणायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. गु शब्दस्थ अंधकार, रु शब्दस्थ निरोधक, अंधकार निरोधितात्व गुरुरित्याभिध्यायते. निष्ठेनं कुणी केली का? केली ना. कुणी द्रोणाचार्यानं या एकलव्याला शिष्य म्हणून पत्करायला नकार दिला ना, त्यावेळी एकलव्यानं द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा तयार केला माई बापा. आणि गुरुचा मातीचा पुतळा तयार करून त्या मातीच्या पुतळ्याची त्यानं अशी भक्ती केली की हा एकलव्य अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर बनला. अख्ख्या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ धनुर्धर बनला. कशाची भक्ती करून? गुरुच्या मातीच्या पुतळ्याची भक्ती करून. जर एकलव्य अख्ख्या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ धनुर्धर बनू शकत असेल, तर तुम्ही आम्ही सगुण रूपातल्या गुरुची भक्ती करून श्रेष्ठ नाही का बनणार? बनणार ना माई बापा. पण आम्ही गुरु केला पाहिजे आणि गुरुची भक्तीही केली पाहिजे. इथं जन्माला आल्यानंतर जर गुरु नाही केला तर आमच्या संतांनी सांगितले जीवन गुरासारखं होऊन जात. म्हणून आम्ही गुरु केला पाहिजे. बरं, गुरु करायचा आहे पण कसा असला पाहिजे? सद्गुरु सुचिरा आत्मज्ञ, पूर्ण आत्मस्थ, पूर्ण निर्भय, नित्यतृत्तम, सदा मुक्तम, सच्चिदानंद विग्रहम. सद्गुरु हा सच्चिदानंद पदवी गाठलेला असला पाहिजे बाई बापा. बरं, चुकून वाकून आम्हाला असा गुरु भेटला, त्या गुरुला शिष्य सुद्धा तसाच पाहिजे की नाही सांगा बरं? गुरुच्या तोडीचा शिष्य सुद्धा पाहिजे की नाही सांगा बरं? आम्हाला आमच्या संत कबीरांनी गोड समजावून सांगितले, शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ देय, गुरु तो ऐसा चाहिए शिष्य का कछु न लेय. अशी गुरु शिष्याची जोडी असली पाहिजे. जर त्या शिष्यानं गुरुची अशी भक्ती केली, तुम्ही आम्ही गुरुची अशी भक्ती केली, तर हीच विष्णूची महापूजा आहे असं जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला सांगितलं. हा पहिल्या चरणातला दुसरा उपदेश आहे. आता तुकोबराय इकडं महिला मंडळ झोपले नाहीत ना? नाही, जागे आहेत का? खरं खोटं बोलायचं, देवाच्या दारात खोटं चालत, खरंच जागे आहे ना? झालं काय, एक दिवस सकाळी 10 ते 12ची सेवा होती. सकाळचं कीर्तन होतं. कीर्तन झालं मंडपामध्ये मी आणि आमचे महाराज म्हणजे आमचे मालक, आम्ही दोघं बसलो होतो. मी इथं बसले होते, महाराज इथं बसले होते. माझ्या शेजारी थोड्याशा अंतरावर एक आजी बसल्या होत्या. बसल्या बसल्या त्या आजी दुसऱ्या आजीला म्हणत होत्या, आज ताईचं कीर्तन लई भारी झालं. आता मी थोडी एका कारणानं, पण आमच्या महाराजांना चांगलं ऐकायचं. मी आजीच्या जवळ होते, मला नाही ऐकाय आलं, पण महाराजांना चांगलं ऐकाय गेलं. पण महाराजांनी गप्प बसायचं की नाही? ताईंनी चांगलं कीर्तन केलं हे ऐकल्यावर गप्प बसायला पाहिजे होतं की नाही? महाराज त्या आजीला वाकून म्हणतात, होय आजी, ताईचं कीर्तन आज लईच भारी झालं होय. त्या आजी म्हणतात, होय बाबा, ताईचं कीर्तन आज लईच भारी झालं. बरं, एवढ्यावर तरी गप्प बसायचं का नाही महाराजांनी? महाराजाच्या अंगात लई जोर. महाराज खोदू 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 त्या आजीला म्हणतात, होय आजी, खरंच लई भारी झालं होय ताईचं कीर्तन. होय आजी, सांगा की खरंच लई भारी झालं होय ताईचं कीर्तन. त्या आजी म्हणतात, होय बाबा, ताईचं कीर्तन इतकं भारी झालं, इतकं भारी झालं, घरी डॉक्टरच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही, ताईच्या कीर्तनात बसल्या बसल्या झोप लागली. इथं तसं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माई बापा,
जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तिसरा उपदेश करतात. पुत्रानं पित्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. शास्त्रामध्ये 4 प्रकारची मुलं सांगितलेली आहेत. उत्तमा निचिंतितं कुर्यात प्रोक्तकारी तु मध्यमा अधमो श्रद्धया कुर्याद कर्तो चरितं पितू. शास्त्रामध्ये 4 प्रकारची मुलं सांगितलेली आहेत. उत्तम, मध्यम, अधम आणि अधमा अधम. मग उत्तम पुत्र कोणाला म्हणायचं? नीट ऐका. जो आपल्या वडिलांच्या चेहऱ्याकडे बघतो आणि त्यांना जे काही सांगायचे ते न सांगता ओळखतो आणि करतो तो उत्तम पुत्र. दुसरा आहे तो मध्यम पुत्र. वडिलांनी सांगितल्यानंतर करतो पण प्रेमाने करतो तो मध्यम पुत्र. तिसरा आहे तो अधम पुत्र. वडिलांनी सांगितलं करतो पण बळजबरीनं करतो तो अधम पुत्र. आणि चौथा जो आहे तो अधमा अधम पुत्र. माई बापा वडिलांनी सांगितलं काय, हाणलं काय, मारलं काय आणि घरातून हाकलून दिलं काय, काही ऐकत नाही. एक वारकरी बाबा होते. वय झालं होतं. एक दिवस त्यांनी आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं, हे पुरा मी पिकलेलं पान आहे, कधी गळून पडेल सांगता येत नाही, म्हणून मी गेल्यानंतर तू माझी 3 कामं करत जा. पोरगा म्हटलं ठीक आहे बाबा, काय करायचं सांगा, पहिलं काम सांगा. वारकरी बाबा म्हणतात की दररोज सकाळी देवपूजा करीत जा. हा म्हणतो ठीक आहे बाबा, दुसरं काम सांगा. ते वारकरी बाबा म्हणतात की दररोज हरिपाठ वाचित जा. हा म्हणतो ठीक आहे बाबा, तिसरं काम सांगा. ते वारकरी बाबा म्हणतात की वर्षातून एकदा पंढरीची वारी करीत जा. तो म्हणतो ठीक आहे करतो. असं सांगितल्यानंतर काही दिवसातच वारकरी बाबा परलोकाला जातात, वारतात. बाबा गेल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांनी सांगितलेलं काम करत होता, फक्त बळजबरीनं करत होता. करत नव्हता असं नाही, करत होता पण बळजबरीनं करत होता. हा जर देवपूजा करीत असला, कुणी आलं त्याला विचारलं काय करीत होतास, हा म्हणतो देवाच्या डोंबल्यावर पाणी वतीत होत. म्हणजे वडिलांनी सांगितलेलं करतो, फक्त बळजबरीनं करतोय माई बापा. हा जर हरिपाठ वाचित असला आणि याला जर कोणी विचारलं काय करीत होतास, हा म्हणतो ते भारूड आहे ना, भारूड भारूड वाचित होतो. अरे सगळ्या ग्रंथाचं सार, तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार म्हणजे हरिपाठ आहे माई बापा. आणि त्या हरिपाठाला हा म्हणतो ते भारूड आहे ना, भारूड वाचित होत. हा जर पंढरीची वारी करून आला आणि याला कोणी विचारलं कुठून आलास, हा म्हणतो पंढरीला हेलपाटा मारून आला. अरे जन्माजन्मीच्या पुण्याईनं प्राप्त होणारी पंढरीची वारी माई बापा. जन्मांतरीच्या पुण्य राशी वारी त्याशी पंढरीची, आणि जन्मोजन्मीच्या पुण्याईनं प्राप्त झालेल्या या वारीला हा म्हणतो हेलपाटा मारून आलो. म्हणजे वडिलांनी सांगितलेलं काम करतोय पण बळजबरीने करतोय, हा अधम पुत्र आहे. आणि जो शेवटचा पुत्र आहे ना, आमचे संत त्याला पुत्र म्हणतच नाही. पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. पुत्राची शास्त्रामध्ये व्याख्या आहे माई बापा. पू म्हणजे नरक, त्र म्हणजे तारतो. जो नरकातून तारतो त्याला पुत्र असं म्हणतात. पण या कलियुगामध्ये आई वडिलांना जिवंतपणीच नरकाच्या यातना देणारी ही पुत्र आहेत माई बापा. म्हणून आमच्या संतांनी स्पष्ट सांगितले की 100 वाईट असण्यापेक्षा एकच असा, पण कसा? पुत्र भावा ऐसा गोंडा, 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 त्याचा तिही लोकी घेता, त्याचा
पुत्र भावा ऐसा गोडा पुत्र भावा ऐसा गोडा पुत्र भावा ऐसा गोडा पुत्र भावा ऐसा गोडा ऐसा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. एकच असा पण कसा गुंडा. तुम्ही म्हणचाल गुंडा म्हणजे गुंड वगैरे नाही, गैरसमज काही करून घेऊ नका. गुंडा म्हणजे चांगला सात्विक वृत्तीचा, आई वडिलांची सेवा करणारा, लहानाला मोठ्याला थोरांना मान देणारा, परमार्थ करणारा, चांगल्या संगतीमध्ये राहणारा म्हणजे गुंडा. चांगला पुत्र असावा जो आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करेल, पित्याच्या आज्ञेचं पालन करेल. कारण तुकोबरांनी स्पष्ट सांगितलंय की जो कोणी पुत्र पित्याच्या आज्ञेचं पालन करतो, जर पुत्रानं पित्याच्या आज्ञेचं पालन केलं तर हीच विष्णूची महापूजा आहे असं तुकोबराय स्पष्ट म्हणतात माई बापा. हा पहिल्या चरणातील तिसरा उपदेश आहे. आता जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणामध्ये शेवटचा उपदेश करतात, तो म्हणजे पत्नीनं पतीची सेवा केली पाहिजे. आज भावाचा उपास धरलाय ना, आपल्या सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा उपास धरले नाही वाटतं, आनंद झाला नाही भावाच्या शुभेच्छा दिल्या ना, धरलेत ना, फराळ केलंय का, करून आलं की नाही इथं झोप लागते. उपाशी आल्यावर झोप लागत नाही. विठ्ठल हरी विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात शेवटचा उपदेश करतात. पत्नीनं पतीची सेवा केली पाहिजे. माई बापा हो, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीला परमेश्वर मानलं जातं. आणि खरं सांगू का, जर आम्ही पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा केली ना, एक वेळ तुम्हाला मंदिरातला देव पावणार नाही, पण पती परमेश्वर पावल्याशिवाय राहणार. फक्त पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करता आली पाहिजे. आणि पतीनं सुद्धा परमेश्वरासारखं राहिलं थपटाका. लक्षात येत नाहीतर या म्हणतील ताईने आम्हाला सांगितले यांना परमेश्वर समजून सेवा करा, पण आमचा परमेश्वर येतोय पुढचं माहिती. माई बापा हो, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीला परमेश्वर मानलं जात. आमच्या या भारत भूमीमध्ये 5 श्रेष्ठ महान पतिव्रता होऊन गेल्या. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या नित्यस्मरणम महापातकनाशनम. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या 5 श्रेष्ठ पतिव्रता आहेत माई बापा. यांचं फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी आमचे अनेक जन्माचे दोष धुवून जातात आणि आमचा उद्धार होतो. ही ताकद पतिव्रतेची आहे. हे पतिव्रतेमध्ये एवढी मोठी ताकद आहे की तिची देवावर सुद्धा सत्ता चालते. तुका मन प्रतिव्रता, तुका मन प्रतिव्रता, तुका मन प्रतिव्रता, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. या पतिव्रतेमध्ये खूप मोठी ताकद आहे माई बापा. तिची देवावर सुद्धा सत्ता चालते. ऐका ना, लांबचं सांगणार नाही मी तुम्हाला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर नावाचा तालुका आहे.
त्या तालुक्यामध्ये लता भगवान करे नावाची एक माऊली आहे. वय वर्ष 65. 70चा नवरा, 3 मुली आणि गरिबीचा संसार. खरं सांगू का माई बापा, ही जी गरिबी आहे ना ती खूप वाईट असते बघा. आणि गरिबीचं दुःख असं आहे की ती सांगून कधी कळत नाही. ज्याला गरिबीचा अनुभव आहे त्यालाच हे गरिबीचं दुःख कळतं. गरिबी सांगून कधीच कळत नाही. वाईट असते गरिबी, वाईट असते. त्या माऊलीची एवढी हालाकीची परिस्थिती होती की घरामध्ये 3 मुली, पती, पण दररोज रोजंदारीनं कामाला गेल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नव्हते. दिवसभर राबल्याशिवाय संध्याकाळी त्यांच्या पोटाला भाकरी मिळत नव्हती माई बापा. दिवसामागून दिवस निघून गेले. मुली मोठ्या झाल्या. बघता बघता वयामध्ये आल्या. मुली वयात आल्या की त्या मातापित्याने 3ही मुलीची लग्न जमवली आणि करून टाकली. आयुष्यभर जेवढं काही कष्ट करू कमवलेलं होतं तेवढं सगळं त्या मुलींच्या लग्नामध्ये संपून गेलं. घरामध्ये राहिले होते विठ्ठल जेवढी संपत्ती होती तेवढी मुलींच्या लग्नामध्ये संपून गेली. घरामध्ये होते फक्त म्हातारा आणि म्हातारे, दोघे पती पत्नी. पण त्या दोघांच्या जवळ एवढी संपत्ती शिल्लक नव्हती की दोघांचं पोट भरू शकेल. दररोज दुसऱ्याच्या बांधाला गेल्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नव्हती. दिवसभर राबल्याशिवाय संध्याकाळी पोटाला भाकरी मिळत नव्हती. एक गोष्ट तुम्हाला मी सांगून जाईन, त्यांचा संसार गरिबीचा होता पण सुखाचा होता. गरिबीचा होता पण समाधानाचा होता. पण म्हणतात ना, या संसारामध्ये सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येतच राहतं. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, हे चक्र इथं चालूच असतं माई बापा. त्या माऊलीच्या गरिबीच्या सुखाच्या संसाराला सुद्धा नजर लागली. आणि एक दिवस त्या माऊलीचा नवरा आजारी पडला. एवढा आजारी पडला की आता त्याला दवाखान्यामध्ये न्यायला लागणार होतं. पण दवाखान्यामध्ये न्यायला सुद्धा कोणी नव्हतं. थोडं मागं सरा. त्या माऊलीने स्वतःची कंबर घट्ट बांधली आणि नवऱ्याला घेऊन गावामध्ये असलेल्या सरकारी दवाखान्यामध्ये गेली. डॉक्टरांनी त्या माऊलीच्या नवऱ्याच्या तपासण्या केल्या. त्या माऊलीला पुढं बोलावलं आणि सांगितलं, मावशी, आम्ही तुमच्या नवऱ्यावर उपचार करू शकत नाही. ती माऊली म्हणते, का हो? मला माझ्या नवऱ्याशिवाय कुणाचा आधार नाही हो. तुम्ही माझ्या नवऱ्यावर उपचार करा ना. का करू शकत नाही माझ्या नवऱ्यावर उपचार? उपचाराकरता तर मी माझ्या नवऱ्याला इथपर्यंत घेऊन आले. तुम्ही म्हणता उपचार करू शकत नाही. का करू शकत नाही? डॉक्टर म्हणतात, नाही मावशी, आम्ही तुमच्या नवऱ्यावर उपचार करू शकतो. का करू शकत नाही? करा ना उपचार. वाचवा ना माझ्या नवऱ्याला. मला दुसऱ्या कुणाचा आधार नाही. वाचवा ना माझ्या नवऱ्याला. करा ना माझ्या नवऱ्यावर उपचार. नाही, आम्ही तुमच्या नवऱ्यावर उपचार करू शकत नाही. का तर जर तुमच्या नवऱ्यावर उपचार करायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्या नवऱ्याला मोठ्या दवाखान्यामध्ये न्यावं लागेल. मोठा दवाखाना म्हटलं की त्या माऊलीच्या पायाखालची जमीन बाजूला सरक. मोठा दवाखाना अर्थात मोठे डॉक्टर म्हणजे जास्त पैसे. ती माऊली विचार करते, आपण रोजंदारी करून जगणारी माणसं, आपल्याकडे 1 रुपया शिल्लक नाही. दिवसभर कामाला गेल्याशिवाय संध्याकाळी आपली चूल पेटत नाही. दिवसभर राबल्याशिवाय संध्याकाळी पोटाला भाकरी मिळत नाही. आणि हे म्हणतात मोठ्या दवाखान्यात. डोळ्यातून घळ 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 अश्रू वाहू लागले. ती माऊली विचार करू लागली, काय करू, कसं करू, कुठून आणू पैसे,
कसं नेऊ नवऱ्याला मोठ्या दवाखान्यात? काय करू काय करू कसं करू? मनातून विचार करते, जो आयुष्यभर आमच्यासाठी झटला, आमच्यासाठी राबला, ज्यानं आमच्यासाठी रात्रीचा दिवस केला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, तो माझा नवरा संकटामध्ये असताना मी अशी गप्प कशी बस? नाही 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 नाही. पतिव्रता कशी असते ती मी सांगते माई बाप्पा. ती माऊली विचार करते की नाही, जो आयुष्यभर आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी झटला, आमच्यासाठी राबला, तो माझा नवरा आजारी असताना, संकटामध्ये असताना मी अशी हातावर हात धरून बसणार नाही. मी माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी करणार, माझ्या नवऱ्यावर उपचार करणार आणि माझ्या नवऱ्याला वाचवणारच. पतिव्रता आहे. कंबर बांधते, गावामध्ये जाते, 4-5 माणसाच्या पुढं पदर पसरते, जेवढे पैसे मिळाले ना तेवढे पैसे घेते आणि आपल्या नवऱ्याला घेऊन बुलढाण्याला जाते. तिथं गेल्यानंतर तिथल्या दवाखान्यातले डॉक्टर सुद्धा त्या माऊलीच्या नवऱ्याची तपासणी करतात. पुन्हा त्या माऊलीला पुढं बोलावतात आणि मग म्हणतात, मावशी आम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्यावर उपचार करू शकत नाही. ती माऊली म्हणते, का हो, एवढ्या लांबून मी माझ्या नवऱ्याला उपचाराकरता इथंपर्यंत आणलं आणि तुम्ही म्हणता माझ्या नवऱ्यावर उपचार करू शकत नाही? करा ना माझ्या नवऱ्यावर उपचार, वाचवा ना माझ्या नवऱ्याला, मला दुसऱ्या कुणाचा आधार नाही हो, माझ्या नवऱ्यावर उपचार करा ना तुम्ही. डॉक्टर म्हणतात, नाही, आम्ही तुमच्या नवऱ्यावर उपचार का करू शकत नाही? मी आणले एवढे पैसे तुमच्या पुढे होते हो, पण तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा, माझ्या नवऱ्यावर उपचार करा. नाही, नाही करू शकत. का करू शकत नाही माझ्या नवऱ्यावर उपचार? त्यावेळी ते डॉक्टर म्हणतात की आम्ही तुमच्या नवऱ्यावर उपचार करू शकत नाही. जर तुमच्या नवऱ्यावर उपचार करायचा असेल तर त्यांना बारामतीच्या दवाखान्यामध्ये न्यावं लागेल. बारामतीच्या दवाखान्याचं नाव घेतलं की त्या माऊलीच्या डोक्यावर वीज कोसळावं असं दुःख झालं. माई ती माऊली विचार करते, इथपर्यंत येण्यासाठी मला 4-5 जणांच्या पुढं पदर पसरावा लागला, तेव्हा कुठं मी माझ्या नवऱ्याला घेऊन इथपर्यंत आले आणि हे म्हणतात बारामतीच्या दवाखान्यात. काय करू, कुठून आणू एवढे पैसे, कसं करू, कोण देणार आपल्याला, कसं वाचू माझ्या नवऱ्याला, का सोडून देऊ मरणाच्या दारात, घेऊन जाऊ माघारी? जो आयुष्यभर आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी झटला, त्याच्यासाठी मी काय करू शकत नाही. काय करू, कुठून आणू पैसे, कोण देणार आपल्या गरीबाला एवढे पैसे, काय करू काय करू? विचार करत असताना पुन्हा पतिव्रतेचा धर्म जागा होतो आणि विचार करते, नाही 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 नाही, मी एवढ्यावर थांबणार नाही, माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी करणार. म्हणून पुन्हा कंबर बांधते, गावामध्ये येते, पुन्हा 4-5 माणसाच्या पुढं पदर पसरते, जेवढे पैसे मिळाले तेवढे पैसे घेते, नवऱ्याला घेऊन आपल्या बारामतीच्या दवाखान्यात येते. तिथं आल्यानंतर तिथले डॉक्टर सुद्धा त्या माऊलीच्या नवऱ्याच्या तपासण्या करतात. पुन्हा त्या माऊलीला पुढं बोलावतात आणि सांगतात, मावशी आम्हीही तुमच्या नवऱ्यावर उपचार करू शकत नाही. ती माऊली म्हणते, का हो, मी एवढ्या लांबून माझ्या नवऱ्याला उपचाराकरता इथंपर्यंत आले आणि तुम्ही म्हणता उपचार करू शकत नाही. का करू शकत नाही? करा ना माझ्या नवऱ्यावर उपचार, वाचवा ना माझ्या नवऱ्याला, मला खरंच दुसऱ्या कुणाचा आधार नाही हो, मी माझ्या नवऱ्याला उपचाराकरता इथंपर्यंत आणले, करा ना उपचार. डॉक्टर म्हणतात, नाही, नाही करू शकत. का करू शकत नाही? ते म्हणतात, मावशी जर तुमच्या नवऱ्यावर उपचार करायचा असेल तर त्यांच्या आणखी मोठ्या 2 तपासण्या कराव्या लागतील. मोठ्या 2 तपासण्या कराव्या लागतील म्हटलं की त्या माऊलीला एवढा राग आला माई बापा हो, एवढा राग आला की ती माऊली खड्या आवाजामध्ये बोलू लागली, मोठ्या तपासण्या? अरे तपासण्या तर किती करता माझ्या नवऱ्याच्या, किती करता तपासण्या? गरिबांनी जगूच नाही का? सरळ मरून जावं, घेऊन जाऊ माझ्या नवऱ्याला माघारी, सोडू मरणाच्या दारात? जो आयुष्यभर आमच्यासाठी झटला, आमच्यासाठी राबला, आमच्यासाठी रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, तो माझा नवरा संकटामध्ये असताना तुम्ही त्याला वाचवू शकत नाही? म्हणे तपासण्या करायच्या. किती तपासण्या करता माझ्या नवऱ्याच्या? तपासण्या किती करता? राग आला होता तिला, किती करता तपासण्या माझ्या नवऱ्याच्या? पण पुन्हा मनामध्ये विचार येतो की नाही,
रागाला जाऊन फायदा नाही. म्हणून ती डॉक्टरांना विनंती करते, डॉक्टर साहेब करा ना माझ्या नवऱ्याच्या तपासण्या. डॉक्टर म्हणतात, मावशी त्यातली एक तपासणी आहे, त्याच्यासाठी जास्त रक्कम लागते. ती माऊली म्हणते, डॉक्टर साहेब आणली एवढे पैसे तुमच्या पुढे होते हो, किती रक्कम लागेल तेवढी सांगा ना. त्यावेळी ते डॉक्टर त्या माऊलीच्या नवऱ्याच्या तपासणीसाठी लागणाऱ्या रकमेचा जो आकडा सांगतात ना, तो आकडा ऐकून दिवसा ढवळ्या त्या माऊलीच्या डोळ्याला अंधार येतात. माई बाप डोळ्यातून घळ 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 अश्रू वाहू लागतात. कुठून आणू एवढे पैसे, मी काय करू, कसं करू, काय करू, कसं वाचू, माझ्या नवऱ्याला सोडून देऊ का मरणाच्या दारात. रडत होती, विचार करत होती. रडत रडत दवाखान्याच्या एका बाकडावर जाऊन बसली. पोट भरून रडून झालं, शेवटी डोळ्यातलं पाणी आटलं. त्यावेळी त्या बाकडावर एक पेपर पडला होता. त्या माऊलीनं तो पेपर उचलला आणि वाचला. त्या पेपरामध्ये ठळक अक्षरात एक बातमी लिहिली होती. त्या माऊलीनं ती बातमी वाचली आणि जशी वीज चमकावी तशी चमकन चमक. ती बातमी होती बारामतीच्या मॅरेथॉन स्पर्धेची आणि त्या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाला मिळणाऱ्या रकमेच्या आकड्याची. त्या माऊलीची नजर त्या रकमेच्या आकड्यावर जाऊन थांबली आणि तिने विचार केला, जर ही रक्कम मला मिळाली तर माझ्या नवऱ्याच्या तपासण्या होतील, माझा नवरा वाचेल. पण मला सांगा, ती रक्कम कोणाला मिळणार होती? बारामतीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाला. मग ही मॅरेथॉनची स्पर्धा म्हणजे नेमकी कशाची स्पर्धा असते? धावण्याची स्पर्धा असते, पळायची स्पर्धा असते. ही 65 वर्षाची माऊली विचार करते की मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार, धावणार, पळणार, जिंकणार, ही रक्कम कमावणार आणि माझ्या नवऱ्याला वाचवणारच. ही पतिव्रता आहे माई बाप. आपल्या पतीसाठी काहीही करायला तयार असते. उठते, कंबर बांधते, पेपर हातामध्ये घेते आणि जिथं स्पर्धा आहे ना तिथं जाऊन पोचते. आता त्या स्पर्धेला आलेले जे स्पर्धक होते ना, ते 20, 25, 30, 35 वर्षाचे तरुण होते. तडपदार होते, दररोज धावण्याची प्रॅक्टिस करणारे होते. अंगामध्ये कम्फर्टेबल कपडे घातलेले होते, पायामध्ये बूट घातलेले होते आणि या सगळ्याच्या मध्ये जाऊन पोचली होती ही 65 वर्षाची, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची लता भगवान करे. तिथं जाते आणि तिथल्या संयोजकाला विनंती करते, साहेब मला पळू द्या ना साहेब, साहेब मला पळायचंय साहेब, साहेब मी पळाली तर जिंकेन, जिंकले तर रक्कम मिळेल, रक्कम मिळाली तर माझ्या नवऱ्याच्या तपासण्या होतील, तपासण्या झाल्या तर माझा नवरा वाचेल साहेब, मला दुसऱ्या कुणाचा आधार नाही साहेब, मला पळायचंय साहेब, मला पळायचं. 65 वर्षाची माऊली स्पर्धेमध्ये पळायचं म्हणते. सगळेजण आश्चर्य करू लागले, कसं शक्य? 65 वर्षाची. पुन्हा ती माऊली आत्मविश्वासाने विनंती करते, साहेब पळू द्या ना साहेब, साहेब पळू द्या, मला जिंकायचंय साहेब, मला पळू द्या ना साहेब, मी जिंकल्याशिवाय माझा नवरा वाचणार नाही साहेब, मला पळू द्या ना. त्यावेळी ते संयोजक त्या माऊलीच्या मनातला आत्मविश्वास जाणतात आणि तिला पळायची परवानगी देतात. बघता बघता स्पर्धेचा टोल वाजतो. सगळेजण रांगेमध्ये उभा राहतात आणि काही क्षणामध्ये झेंडा फडकला जातो. स्पर्धा चालू होते. सगळेजण पळू लागतात, जोर जोरामध्ये पळू लागतात. त्या सगळ्यांमध्ये पळत होती 65 वर्षाची, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची लता भगवान करे. जोरात पळत होती, बेभान होऊन पळत होती. अरे हिच्या बाजूने पळणारे होते 20, 25, 30, 35 वर्षाचे तरुण, अंगामध्ये कम्फर्टेबल कपडे घातलेले, दररोज धावण्याची प्रॅक्टिस करणारे, पायामध्ये बूट घातलेले आणि या सगळ्यांच्या मध्ये जाऊन पळत होती ही 65 वर्षाची, नऊवारी नेसलेली, कासोटा घातलेली, अनवाणी पायाची लता भगवान करे. पळत होती, बेभान होऊन पळत होती, जोरात पळत होती. अरे पळताना एकदा सुद्धा तिच्या मनामध्ये विचार आला नाही आपला कासोटा निष्ठेल, पायामध्ये अडकेल, आपण पडेल, आपल्याला लागेल, या वयामध्ये हात मोडला, पाय मोडला तर आपली काय अवस्था होईल. अजिबात नाही.
तिचं लक्ष होतं ते फक्त पळण्यावरती आणि आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या आकड्यावरती. म्हणून पळत होती, बेभान होऊन पळत होती, जोरात पळत होती. पळाली 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 आणि बघता बघता स्पर्धेचा टोल वाजला. स्पर्धा संपली आणि त्या स्पर्धेची विजेता ठरली ही 65 वर्षाची नऊवारी नेसलेली अनवाणी पायाची लता भगवानकडे. वय किती माऊलीचं? 65 वर्षाचं. 65 वर्षाची माऊली स्पर्धेमध्ये भाग घेते, धावण्याच्या, जिंकते, रक्कम कमावते. कोणासाठी? आपल्या नवऱ्यासाठी. म्हणजे स्वतःच्या जीवावर उदार होऊन पतीची सेवा करणारी ही पतिव्रता असते माई बापा. जर पत्नीनं स्वतःच्या जीवावर उदार होऊन अशी पतीची सेवा केली ना तर हीच विष्णूची महापूजा असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. महापूजा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. माई बापा हो, इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना जर विष्णूची महापूजा करायची असेल तर सगळ्यांनी प्रेमानं एकदा भजन करायचं आहे. विठोबा रखुबाई विठोबा रखुबाई